नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत घरगुती असा गाडीवर भेटणारा असा रगडा चाट। तर चला आपण इथे बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी एका बाउलमध्ये सफेद वाटाणे भिजत ठेवलेले होते रात्रभर। तर सकाळी हे व्यवस्थित असे भिजलेले आहेत। तर इथे मी आता त्यामध्ये मीठ टाकून आणि व्यवस्थित असे त्यांना शिजवून घेणार आहे। तर इथे आपले वाटाणे शिजून रेडी झालेले आहेत। तर अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे आहेत रगड्यासाठी। तर इथे आपलं हे आता रगडा चाट बनवायला घेऊयात। तर एका डिशमध्ये मी हे उकडलेले वाटाणे होते ते आता डिशमध्ये व्यवस्थित असे पसरवून घेतलेलं आहे। त्यानंतर मी बारीक असा चॉप केलेला कांदा टाकून घेणार आहे। त्यानंतर वरून टोमॅटो टाकून घेणार आहे। टोमॅटो सुद्धा बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी दही टाकलेली आहे। दही व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे। त्यानंतर इथे टाकून घ्यायचे आहे आपल्याला रगड्यावर। त्यानंतर इथे मी हिरवी चटणी बनवलेली होती ती सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे। त्यानंतर मी टाकणार आहे चिंच आणि गुळाची चटणी टाकून घेणार आहे। गोड चटणी टाकून घेणार आहे। त्यानंतर वरून मी थोडा चाट मसाला टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यावर लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून घेणार आहोत। तर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता मी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे। तर त्यानंतर इथे मी शेव टाकून घेतलेली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा मी हिरवी चटणी टाकून घेणार आहे। त्यानंतर पुन्हा एकदा मी त्यावर दही टाकून घेणार आहे आणि त्याचबरोबर लाल चटणी सुद्धा टाकून घ्यायची आहे। तुम्ही जसं बाहेर गाडीवर खाता त्यापेक्षाही अतिशय चांगली आणि खूपच टेस्ट लागते ह्या रगड्याला। इथे पुन्हा मी चाट मसाला लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। खूपच छान लागतो। अशा पद्धतीने जर तुम्ही घरी बनवाल तर तुम्ही बाहेरचं खाणं विसरून जाल। रगडा चाट आणि खूपच हेल्दी असा बनलेला आहे। घरी बनवणं कोणतीही वस्तू घरी बनवणं म्हणजे हेल्दीच असते। बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरीच अशा पद्धतीने तुम्ही रगडा चाट बनवू शकता। खूपच छान झालेला आहे। टेस्ट सुद्धा खूप छान आहे। बाय बाय।